आज लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ज्या परवा जागा जाहीर केल्या त्यांच्या व्यतिरिक्त इतर जागा ज्या जाहीर करायच्या राहिल्या होत्या त्या आज जाहीर करत आहोत। तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा या ठिकाणी होणार आहे। आज या ठिकाणी लोणावळा शहर नाणेमावळ मंडळाचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, ज्येष्ठ नेते विजय तथा पोपटशेठ मोरे, त्यानंतर महिला आघाडीच्या अध्यक्षा परिजाताई भिलारे, तसेच इतर नवीन आमचे उमेदवार जे आता अर्ज भरलेला आहे असे सर्व उमेदवार यांच्या सहित ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आणि या निमित्ताने आज सगळ्या उमेदवारांची नावं आज जाहीर होतील। मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर करावी। हे आणि हे वाचायचं। प्रथमतः सर्व पत्रकारांचे या ठिकाणी सरसे स्वागत। गेल्या 5 दिवसापूर्वी आम्ही एक यादी जाहीर केली होती, त्याच्यामध्ये 11 उमेदवारांची नावं आम्ही जाहीर केली होती। त्यानंतर माझे राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी एक संभाव्य यादी जाहीर केली होती, त्याचं आज आम्ही इथे डिक्लेरेशन देतोय। प्रभाग क्रमांक 1 ओबीसी महिला शुभांगी योगेश गोसावी हे आम्ही डिक्लेअर केलेली होती। प्रभाग क्रमांक 1 ब सर्वसाधारण पुरुष सुधीर गणपत पारिटे। प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला दीपिका विजय इंगुळकर। प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला अश्विनी अरुण लाड। प्रभाग क्रमांक 4 एससी महिला सौ मीनाक्षी सुरेश गायकवाड व ब सर्वसाधारण सौ छाया मंगेश आमले। प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण महिला सौ बिंद्रा अनिश गणात्रा। प्रभाग क्रमांक 5 ब सर्वसाधारण सुभाष सुमंत डेनकर। प्रभाग क्रमांक 6 ओबीसी महिला रेश्मा अर्जुन पाठारे। प्रभाग क्रमांक 6 ब सर्वसाधारण दत्तात्रय रामचंद्र येवले। प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला श्रीमती सुरेखा नंदकुमार जाधव। प्रभाग क्रमांक 7 ब ओबीसी सर्वसाधारण देवीदास भाऊसाहेब कडू। प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण महिला अनिता सुरेश काळे। प्रभाग क्रमांक 8 ब एससी सर्वसाधारण श्री जय किशोर घोणे। प्रभाग क्रमांक 9 एसी महिला सौ अंजली संजय जेदे। प्रभाग क्रमांक 9 ब सर्वसाधारण आशिष गणपत बुटाला। प्रभाग क्रमांक 10 ओबीसी महिला अश्विनी नंदकुमार जाधव। प्रभाग क्रमांक 10 ब सर्वसाधारण शैलेश अनंता गायकवाड। प्रभाग क्रमांक 11 एसटी महिला सौ रचना विजय सिनकर। प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण श्री शौकत शेख। प्रभाग क्रमांक 12 ओबीसी महिला विजयताई नारायण वाळंज। प्रभाग क्रमांक 12 ब सर्वसाधारण श्री अभय पारेख व 13 नंबर वार्ड आम्ही मित्र पक्षांसाठी सोडत आहोत। मित्र पक्षासाठी हे 12 11 22 आम्ही हे 5 उमेदवार मित्र पक्षांसाठी जागा आम्ही सोडलेली आहे। नगराध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये काय आहे? नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडं भारतीय जनता पार्टी गिरीशजी कांबळे यांनाही देखील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही देत आहोत। एकूण आपण या ठिकाणी 22 उमेदवार व 1 नगराध्यक्ष। आपण मित्र पक्षाचं बोललो या ठिकाणी, तर त्या जागा म्हणजे नक्की मित्र पक्षाला सोडल्या जाणार आहे का? पुन्हा एकदा त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी उमेदवार आणू शकते अशी काही शक्यता आहे? शक्यता तर तशी नाहीये, कारण शब्द एकदा भारतीय जनता पार्टीने कोणाला दिला तर ते थांबत नाही आणि ते त्या याच्यावरती ठाम असतात। आम्ही सर्व
जनता एकत्र, सर्व जाती भेद पंथ एकत्र घेऊन चालणारी पार्टी आहे. त्यामुळे आम्ही तसं एकदा सांगितले 5 उमेदवार आम्ही मित्र पक्षांना देणार आहोत, तसं आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. मित्र पक्षाचा अजून काही खुलासा झालेला नाहीये तसं कोण असणार आहे काय? आज किंवा उद्या सकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. 2 दिवस कालच राष्ट्रवादीची एक मोठी रॅली लोणावळ्यामध्ये संपन्न झाली. त्यावेळेस आपले मावळचे मान्य जे आमदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात तिखट अशी टीका भाजपवरती गेलेली आहे. काय सांगाल तुम्ही, काय उत्तर द्याल त्याला? ते स्टँडिंग आमदार आहेत, त्यांचं काम आहे, त्यांची असं त्यांना वाटतंय की भाजपची ताकद लोणावळा शहरात मोठी आहे. आपला एकही राष्ट्रवादीचा उमेदवार लोणावळा शहरात नव्हता, तर त्या संभावी ते करत असतील. पण आम्ही त्याच्यावरती लक्ष न देता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील ह्याकडे आमचं लक्ष असेल, किंवा त्यांना उत्तर देणं किंवा हे करणं, त्यापेक्षा नागरिकांमध्ये पर्यंत आम्ही कसं पोचू आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्हाला किती यश येईल, किंवा आम्हाला त्या उमेदवारांना कसं नागरिकांपर्यंत आम्ही पोचू शकतो, आणि जास्तीत जास्त सुशिक्षित चांगले, आणि आम्ही महिलांना जास्त यात उमेदवारी दिली आहे की माझी लाडकी बहीण आम्ही एवढी जोपासली, तर त्यांना उमेदवारी का नको. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही आधी जर बघितलं तर आमच्यात जास्त उमेदवार ही महिलांची. मॅडम, खरं तर आपल्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली होती कालच्या सभेमध्ये, तर काय उत्तर आता त्यांना देणार आहात किंवा काय? आज आमची पत्रकार परिषद फक्त उमेदवार जाहीर करण्यासाठी, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य ते उत्तर नक्कीच देणार, पण उत्तर देणार.